गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नर्मदे हर। श्रोत्यांना नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे आणि सर्क्युलेट करावे, म्हणजे जेणेकरून इतर तुमच्या ग्रुपमधले लोक त्याचा आनंद घेऊ शकतील, लाभ घेऊ शकतील त्यांना। बरेच दिवसानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवत आहे। मध्ये बरीच गॅप गेली, पण त्यात तेवढं म्हणजे काही विशेष असं काही सांगण्याजोगं किंवा व्हिडिओमध्ये असं काही कोणाकडनं सजेशन आलं नव्हतं, त्याच्यामुळे मग कुठला व्हिडिओ टाकायचा हा पण एक प्रश्न होता। नुकतीच मी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, म्हणजे ही माझी दुसरी नर्मदा परिक्रमा आहे। श्रोत्यांना एक माहिती करता सांगतो आहे, एक 2020मध्ये नर्मदा परिक्रमा केली आणि एक 2025मध्ये आत्ताच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आम्ही परत नर्मदा परिक्रमाला गेलो। तर काही लोकांचं, काही मित्रमंडळीचं असं म्हणणं पडलं की बा तुमची नर्मदा परिक्रमाचे अनुभव टाका किंवा ते आम्हाला सांगा कशी काय झाली परिक्रमा वगैरे। तर त्यात संबंधी नर्मदा परिक्रमेचे 1-2-3 व्हिडिओ टाकेन मी, कारण की नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत आज व्हिडिओ यूट्यूबवर बरेचसे अवेलेबल आहे। नर्मदा परिक्रमेचे पुस्तक पण अवेलेबल आहे। काही लोकांनी सुरुवातीला व्हिडिओ कॅसेट काढल्या होत्या, काही लोक आजकाल डायरेक्टली व्हिडिओ फ्लॅश करतात नर्मदा परिक्रमा करत असताना। त्याच्यामुळे हा जरी चर्चेचा विषय किंवा उत्सुकतेचा विषय असला तरी याच्यात बराच काळानुसार बदल झालेला आहे। तो बदल मी तुम्हाला पहिले सांगू इच्छितो। नरेंद्र कुंटे यांनी परिक्रमाचं एक पुस्तक पब्लिश केलं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। त्यानंतर एक प्रतिभा देशपांडे ह्यासुद्धा त्यांनी पण त्यांची प्रवचनं व्हिडिओ यूट्यूबवर टाकले आहे। त्यांना मला या परिक्रमेत भेटण्याचा योग आला त्यांच्या आश्रमामध्ये। त्यांनी 2005मध्ये केली होती, नरेंद्र कुंटेंनी बरेच पूर्व वर्षभरी केलं आहे। आणि हा मी संदर्भ का सांगतो आहे की या लोकांनी केलेल्या परिक्रमा आज 20-25 वर्षापूर्वीच्या परिक्रमा आहे आणि सध्याच्या ज्या परिक्रमा आहे किंवा सध्याचे लोक जे परिक्रमा करतात त्या परिक्रमेमध्ये एक महदअंतर आहे। ते अंतर कसं आहे, कारण 20-25 वर्षापूर्वी परिक्रमा करायसाठी काही साधनं नव्हते, लोक पायी परिक्रमा करायचे, रस्ते व्यवस्थित नव्हते, राहण्याच्या सोयी म्हणजे आश्रम किंवा जिथे कुठे सदाव्रत किंवा आश्रम लोकांचे ऋषीमुनीचे होते तिथे लोक राहायचे। आणि अशा परिस्थिती, आणि मुख्य गोष्ट म्हणजे जी पाऊलवाट होती ती पण म्हणजे शूलपाणेश्वरचं जर जंगल घेतलं तुम्ही तर शूलपाणेश्वराच्या जंगलामध्ये पाऊलवाट असल्यामुळे तो रस्ता फार कठीण आणखी अवघड होता। आणखी लोकांना जीवाची भीती होती, तिथे डाकू आणखी गुंड लोक राहत होते। आणखी त्याच्यामुळे तो शूलपाणेश्वरचा रस्ता क्रॉस करायला लोकांना बरेच कष्ट झाले, आणखी बरेच जीव हाती घेऊन त्यांनी परिक्रमा केली असं म्हणायला काही हरकत नाही। पण आता काय झालेलं आहे, आता 20-25 वर्षात आता माझी दुसरी परिक्रमा आहे। मी वाहनाने परिक्रमा केली। पहिली गोष्ट मी पायी परिक्रमा करण्याच्या म्हणजे शरीर व्यवस्थित नसल्यामुळे ते शक्य नव्हतं। आणखी 70च्या पुढे पायी परिक्रमा करणं म्हणजे जरा जोखीमच आहे। तरी वाहनाने आमचे मित्रमंडळी होते त्यांनी अरेंज केली होती 2020मध्ये परिक्रमा, आणि 2025मध्ये आम्ही आमची मित्रमंडळी वगैरे म्हणून या परिक्रमाला गेलो आम्ही। तर ही वाहनाने परिक्रमा केली, लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट, आजकाल इतक्या सोयी झालेल्या आहे, रस्ते इतके छान झालेले आहे की तुमची कार म्हणा किंवा लक्झरी बस म्हणा, आजकाल लक्झरी बसनी बरेचसे लोक प्रवास करून नर्मदा परिक्रमा काढतात। तुम्ही स्वतःची कार, टॅक्सी घेऊन जाऊ शकता, स्वतःची कार घेऊन जाऊ शकता। आणि जागोजागी हॉटेलची सोय असल्यामुळे ज्या लोकांना चालण्याचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, काही शरीर अशी ठीक नाही, त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय पण आहे। आम्ही आता जे गेलो होतो त्याच्यामुळे आम्ही सगळे यावेळेस 2020मध्ये आम्ही सगळे आश्रमात थांबलो होतो, आम्ही मित्रमंडळी वगैरे। पण यावेळेस काही स्त्री मंडळी आणखी लेडीज बरोबर असल्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये राहणं जास्त सोयीस्कर वाटलं। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही हॉटेलची तशी व्यवस्था केली होती। आणखी हॉटेल तुम्हाला मिळतात, हॉटेलमध्ये तुम्हाला सगळी व्यवस्था आहेत, राहण्याची, झोपण्याची, तुम्हाला बेडिंग न्यायची गरज नाही आहे, आणखी इतर गोष्टी न्यायची गरज नाही आहे।
पूर्वीचे लोक बेडिंग घेऊन जायचे, त्याच्यानंतर 1-2 ड्रेस घेऊन जायचे, पायी झोपण्याकरता पायी चालण्याकरता त्यांचा एक म्हणजे ग्रुप असायचा. पायी चालण्याचं साहित्य खांद्यावरच घेऊन जायचं. त्याच्यामुळे त्या परिक्रमेत ते मोजकं सामान घेऊन जायचे आणि पायी चालायचे. रोज 25 ते 30 किलोमीटर पायी चालायचा त्यांचा नेम होता असा. तर हे महदअंतर असल्यामुळे त्या वेळेसच्या लोकांनी केलेल्या परिक्रमा आणि आता लोक जे परिक्रमा करतात आहे याच्यामध्ये खूप अंतर आहे. आणखी खूप सोयी झाल्यामुळे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा ती प्रदक्षिणा करावी किंवा करता येते. ज्यांना असं वाटतं की बा मला जमणार नाही, इतकी मोठी परिक्रमा आहे, कशी करायची, काय करायची, ते प्रश्न मनातून तुम्ही काढून टाका. तुम्ही स्वतःची कार, टॅक्सी किंवा लक्झरी बसनी जे टूर ऑपरेटर्स आहे त्यांच्यातर्फे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये नर्मदेचं महत्त्व काय, परिक्रमेचं महत्त्व काय आणि नर्मदेचं महत्त्व काय आहे परिक्रमेचं ते पाहू आणि नर्मदेचीच परिक्रमा का करायची हे 2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. त्याच्यापुढे मग जे काही मला अनुभव आले किंवा जे काही प्रवासाचे, हे बेसिकली प्रवासाचे अनुभव आहे लक्षात घ्या तुम्ही. कारण की पूर्वीच्या लोकांनी जे व्हिडिओ आणखी जे कॅसेट्स म्हणा किंवा जे पुस्तकं लिहिली आहे याच्यात सगळे त्यांचे प्रवासाचे अनुभव भरलेले आहे. आध्यात्मिक अनुभव देणारे लोक, सांगणारे लोक फार कमी आहेत. आणि आध्यात्मिक अनुभव येण्याकरता तुमची तशी पृष्ठभूमी पाहिजे असते की बा तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान हवं असतं. आणखी मग परमेश्वराचं ज्ञान, आणखी मग जेव्हा तुम्ही परिक्रमा करता त्यावेळेस आलेले अनुभव, परमेश्वराचे साक्षात्कार म्हणा किंवा परमात्मा संबंधीचे अनुभव जे तुम्हाला येतात ते तुम्हाला तिथे मग परिक्रमेत येतात ते. पण ते असं आहे, मी जरी सांगितलेले अनुभव, काही अनुभव आले मला त्या बाबतीत असं नाही आहे. पण अशी गोष्ट आहे, ते अनुभव माझ्यापुरताच म्हणजे माझ्याकरताच जास्त योग्य वाटतात. लोकांना वाटेल की रे काहीतरी सांगतो आहे काहीतरी, असे काही अनुभव असतात का, आणखी असं काही होतं का. काही लोक योगायोग जुळला मी त्यांना समजतात की हा साक्षात्कार झाला बा, मैयेची कृपा झाली बा, अशा पद्धतीचे लोक त्याचा अनुभव घेऊन सांगतात ते. पण हे मोस्टली सगळ्यात जास्त म्हणजे प्रवासाचे अनुभव लोकांना जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण की पूर्वीचे प्रवास फार खडतर होते, अवघड होते. पण आता तशी परिस्थिती नसल्यामुळे प्रवासाचे तेवढे अनुभव काही हे नाही आहे, म्हणजे विशेष नाही असं मला वाटतं बा. कारण की सगळ्या सोयी असल्यानंतर तुम्ही बसमध्ये चालले आहे, कारमध्ये चालले आहे, इवन म्हणजे पायी जाणारे परिक्रमा फिरणाऱ्या लोकांनी आज विशेष अडचणी नाही आहे. त्यांना जागोजागी आश्रम सापडतील. आश्रमात तिथे तुम्ही जर राहायला गेले तर स्वतःचं तुम्ही वळकटी तुम्ही टाका किंवा बेडिंग टाका आणि झोपा. तिथे लोक तुमच्याकरता संध्याकाळचं जेवण प्रसाद किंवा सकाळचा प्रसाद तुम्हाला मिळतो. जितक्या दिवस आराम करायचा तितके दिवस आराम करा, दुसऱ्या दिवशी पुढे निघा तुम्ही. म्हणजे पायी परिक्रमा करणारे लोक आहे. आणखी एक प्रकर्षाने पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांमध्ये जाणवलं ते असं की महाराष्ट्रातील लोक सगळ्यात जास्त परिक्रमा करतात आहे. इतर राज्यातले लोक मला कमी आढळले, त्यांच्याशी मी बरीचशी बोलणी केली, चर्चा केली रस्त्यामध्ये. पण महाराष्ट्रीय लोक तुम्हाला मिळतील, सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन लोक तुम्हाला सापडले. म्हणजे 100%मधून जर तुम्ही 80-90% जर महाराष्ट्रीयन लोक जर तुम्हाला मिळाले तर काही नवल विशेष नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांना तसं, आणि इतर राज्यातले लोक आहेत 10-20% लोक आहेत, म्हणजे फार कमी लोक आहे. म्हणजे MP UPमधले किंवा गुजरातमधले लोक पण करतात. आता ही जी नर्मदा आहे, नर्मदेचा हुकम अमरकंटकमधून निघते. ती अमरकंटक निघून मध्ये अरबी समुद्रापर्यंत जाते ती. आणखी तिथे ती समुद्रात विलीन होते नर्मदा. आता ही आडवी तेडवी रस्त्याने जाते बरं. म्हणजे 3 राज्यातून ही नर्मदा जाते, वाहते आहे. म्हणजे मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा प्रकाशा भाग आहे, नंदुरबार प्रकाशा आहे, तिथून ती टच करून जाते. आणि नंतर गुजरात. आणि जेव्हा तुम्ही समुद्र क्रॉस करून दुसऱ्या भागाला जाता मिठी तल्लाईला, तिथेसुद्धा गुजरातचा काही भाग भडूच वगैरे लागतो. आणि नंतर मग तुम्ही महेश्वरपासून तुम्ही परत मध्य प्रदेशात प्रवेश करतात उत्तर तटी. आणि मग नेमावर, ओंकारेश्वर, बडवा असं करून जबलपूर वगैरे करून तुम्ही ओंकारेश्वरला जाता. तुम्ही अमरकंटकला जाता. आणि अमरकंटकला जाऊन मग परत अमरकंटकहून परत दक्षिण तटावर येऊन तुम्ही म्हणजे नर्मदेला न ओलांडता तुम्ही दक्षिण तटावर येता. आणखी परत खंडवा, होशंगाबाद म्हणजे सध्याचं नर्मदापुरम, होशंगाबाद सध्याचं नर्मदापुरम, असं करत करत तुम्ही परत ओंकारेश्वरला येऊन तुम्ही तुमची परिक्रमा पूर्ण करता. हा एक नर्मदेची लांबी जर तुम्ही घेतली, म्हणजे गुगल सांगतं आहे की नर्मदेची लांबी आज 1800 किलोमीटर आहे.
1800 किलोमीटर. आता तुम्ही उत्तर तट आणि दक्षिण तट घेतलं तर जवळपास 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा होते तुमची. मग तुम्ही पायी करता किंवा तुम्ही गाडीने करता किंवा आणखी लक्झरी बसने करता, हे तुमच्यावर निर्भर आहे. पण जवळपास 3400-3500 किलोमीटर तुमची नर्मदा परिक्रमा होते. तुम्ही कसंही फिरा तुम्ही. आता आम्हाला जे किलोमीटर जे लागले, आम्ही जे किलोमीटर नोट केलं, 3400 किलोमीटर अंदाजे होते. 3400 किंवा 3400च्या पुढे 3450, किंवा जर आणखी कोणी इंटेरियलमध्ये आश्रम वगैरे पाहत कोणी मुक्काम करत गेले, जास्तीचे आश्रम बघितले, तर असं 3450 किलोमीटर तुमचं होतं एक गाडीचं रनिंग. आणि तेवढंच पायी रनिंगसुद्धा होतं. आणि पायी जाण्याचे रस्ते मार्ग वेगळे आहे, आणखी गाडीचे रस्ते वेगळे आहे. म्हणजे रस्त्यावरून जी आपली तुमची कार किंवा बस जाते ते रस्ते थोडे वेगळे आहे. 1 किलोमीटर नर्मदा तटेपासून दूर आहे तुमचे ते. तर अशा ह्या पद्धतीची एक ही परिक्रमा आहे. आता आपण बघू की प्रदक्षिणा किंवा परिक्रमा ही का करायची, किंवा प्रदक्षिणा करण्याचा प्रघात काय आहे बा. म्हणजे पूर्वी जे लोक प्राचीन काळापासून हा प्रदक्षिणा करण्याचा, आपण देवाला नेहमी नमस्कार करून प्रदक्षिणा मारतो, त्यालाच परिक्रमा. म्हणजे नर्मदा मोठी असल्यामुळे तिला परिक्रमा हा शब्द वापरला आहे. कारण की तुमची परिक्रमा म्हणजे तुम्ही पायी फिरत जाता म्हणून परिक्रमा शब्द वापरला गेला असेल, पण ती एक देवाला प्रदक्षिणा आहे, त्याची नर्मदेला ती प्रदक्षिणा घातली आहे. म्हणजे प्रदक्षिणा आणखी परिक्रमा याच्यामध्ये असं काही विशेष अंतर नाही आहे. पण प्रदक्षिणा का करायची, म्हणजे पूर्वीपासून हा असा प्रघात पडलेला आपल्या पौराणिक याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर नर्मदा म्हणजे देवाला प्रदक्षिणा करण्याचा एक प्रघात आहे. तुम्हाला गणपतीचे आणखी कार्तिकेचं उदाहरण माहीत आहे. त्यांना सांगितलं की बा तुम्ही पृथ्वीला प्रदक्षिणा मारून या. तर इतर देवलोक आणखी कार्तिकेय हे सगळे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यात गेले, पण गणपती चतुर होते, हुशार होते. गणपतीला पार्वतीलाच ते प्रदक्षिणा मारून प्रदक्षिणा पूर्ण केली. आणखी सांगितलं मी सगळ्यात पहिला आलो आहे प्रदक्षिणा करून. म्हणजे हा तिथून असा एक संदर्भ लागतो आपल्याला की लोक त्यावेळेस देवांना प्रदक्षिणा घालत होते. देवालाच नाही तर देवतल्य वृक्षांनासुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालतात. तुम्ही आठवा, तुम्ही औदुंबर वृक्षाला तुम्ही प्रदक्षिणा करता. दत्ताचं जिथे स्थान मानलं गेलं आहे तर औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा. वृक्ष, पिंपळ, वृक्षाला म्हणजे वृक्षामध्ये पिंपळ झालं, वड झालं. वडाच्या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करून वडाला सुदगड लावून प्रदक्षिणा मारतात. पिंपळासुद्धा प्रदक्षिणा मारतात. तुळस, तुमच्या घरी जरी तुळस असते आणि तुळशीला सुद्धा तुम्ही नमस्कार करून प्रदक्षिणा मारता. म्हणजे प्रदक्षिणा घालण्याचा हा जो एक प्रघात पडलेला आहे देवाला आणखी वृक्षांनासुद्धा, हा काही आपल्याकरता नवीन नाही आहे. पण आता त्याच्यामध्ये होतं, तुम्ही इव्हन लग्नामध्ये जर बघितलं, तुम्ही लग्नामध्ये वरवधूचे जेव्हा लग्न लागतं तेव्हा अग्निदेवतेला साक्ष मानलेलं आहे. आणि अग्निदेवतेला साक्ष मानून तुम्ही 7 फेरे करता पूर्ण. म्हणजे अग्निदेवता तिथे उपस्थित आहे यज्ञामध्ये त्या, आणि तिथे तुम्ही नवरदेव नवरी त्याला फेरे मारतात, 7 फेरे मारतात. ही प्रदक्षिणा आहे अग्निदेवाची. म्हणजे याच्या पाठीमागे तुमचा कन्सेप्ट जर घेतला तुम्ही तर देवाला प्रदक्षिणा मारून नमस्कार करायचा, हा एक त्याचा पाठीमागचा आहे. इव्हन पर्वतांनासुद्धा तुम्ही प्रदक्षिणा मारता. गोवर्धन पर्वत घ्या, गोवर्धन पर्वतांना लोक प्रदक्षिणा. ब्रह्मगिरी पर्वत घ्या नाशिकचा. अयोध्यामध्ये तुम्ही मथुरा, काशी, प्रयाग इत्यादी तीर्थक्षेत्रांना सप्तकोशीतील गोवर्धन पूजा, तसेच गंगा नदी, नर्मदा इत्यादी पवित्र स्थानाचे पूजन करून लोक हे करतात. गंगा नदीला प्रदक्षिणा कोणी घातलेली मी ऐकलं नाही आहे, पण नर्मदेला परिक्रमा करणारे लोक बरेचसे तुम्हाला सापडतील. हा एक त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट झाला की तुम्ही प्रदक्षिणा किंवा परिक्रमा का करायची, किंवा असा एक पौराणिक प्रघात बरेच वर्षापासून चालत आलेला आहे, तोच मी तुम्हाला सांगितला आहे. आता परिक्रमा करायची म्हणजे काय करायचं, म्हणजे जसं देवाला तुम्ही उजव्या हाताला ठेवता, आणखी देवाला प्रदक्षिणा मारता. म्हणजे क्लॉकवाईज घड्याच्या काठाप्रमाणे एक चक्कर मारून परत येता, देवाला परत नमस्कार करता. आता नर्मदा परिक्रमा करतानासुद्धा हाच तिथे कन्सेप्ट आहे, हेच सुद्धा तिथे बाब आहे की तुम्ही नर्मदेचा काठ तुमच्या उजव्या हाताला असतो, आणि उजव्या हाताला जाऊन तुम्ही अशी पूर्ण प्रदक्षिणा मारता. मध्ये नर्मदा ओलांडायची नाही, हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी तुम्ही उत्तर तटावरून चालू करू शकता, दक्षिण तटावरून चालू करू शकता प्रदक्षिणा, पण तिथे शेवटी येऊन तुम्हाला ओंकारेश्वरला ती प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते. ती
तर हा जो एक नर्मदा परिक्रमेचा जो परिक्रमा किंवा प्रदक्षिणेचा जो हे आहे, तर इथे तुम्हाला जी प्रदक्षिणा चालू करायची आहे, बहुतांश लोक ओंकारेश्वरून प्रदक्षिणा चालू करतात. ओंकारेश्वरून प्रदक्षिणा चालू करायचं म्हणजे ओंकारेश्वरचा दक्षिण तटावरून ही प्रदक्षिणा चालू करायची आणि इकडे शहादा, तुमचा प्रकाश विकासा, त्यानंतर तुमचा असं करत तुम्ही कठपुतला जाता. तुम्ही कठपुतला जाऊन तुम्ही तिथे नंतर समुद्रातून तुम्ही नदी क्रॉस म्हणजे समुद्रातून तुम्हाला बोटीने क्रॉस करावं लागते, कारण की परिक्रमात नदी तुम्हाला ओलांडायची नाही म्हणून तुम्हाला तिथे बोटीची व्यवस्था केलेली आहे. आणखी बोटीच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही नदी पार करून, नर्मदा नदी पार करून तुम्ही मिठी तलाईला जाता आणि नंतर परत वरती उगमाकडे प्रस्थान करता. तिथून तर प्रस्थान करताना मग मध्ये गावं लागतात तुम्हाला. गरुडेश्वर लागतं, तिलकवाडा लागतं, महेश्वर लागतं, नेमावर लागतं. असं करत तुम्ही अमरकंटकला जाता. अमरकंटकून मग अमरकंटकातसुद्धा उगमाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही उगमाला एक प्रदक्षिणा मारून किंवा उगम नदी न ओलांडताना परत तुम्ही दक्षिण तटावर येता आणि दक्षिण तटावर आल्यानंतर तिथे नर्मदेची पूजा करता आणि परत मग तुम्ही ओंकारेश्वरला येऊन तुमची प्रदक्षिणा पूर्ण होते. तुम्ही प्रदक्षिणा इंदोरहून चालू करू शकता, अमरकंटकवरून चालू करू शकता. काही लोक करतात, पण याचा म्हणजे थोडक्यात म्हणजे भावार्थ म्हणा किंवा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही प्रदक्षिणा कुठेही चालू करा, तुम्हाला नर्मदेचं जल हे तुम्हाला प्रदक्षिणेमध्ये तुमच्या बरोबर असतं. आणखी ते जल तुम्हाला शेवटी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ओंकारेश्वरला ते जल वाहावं लागतं. ते तर ओंकारेश्वरला जल वाहिल्यानंतर तुमची प्रदक्षिणा पूर्ण होते. म्हणजे अमरकंटकहून जरी चालू केलं तरी तुम्ही इकडे कठपुतला जा, कठपुतून समुद्रातून सागर पार करा, उत्तर तटी जा, उत्तर तटातून परत तुम्ही अमरकंटकला या. तर कोणी म्हणेल बा अमरकंटकहून चालू केली तर अमरकंटकला मी आलो आहे. आता अमरकंटकला यानंतर माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली, पण नाही. इथे जे नर्मदेचं जल तुम्ही घेऊन परिक्रमा करताय ते नर्मदेचं जल तुम्हाला ओंकारेश्वराच्या महादेवाला व्हायचं आहे आणि म्हणून तुम्हाला ती अमरकंटकून परत तुम्हाला ओंकारेश्वरला यायचं आहे आणि ओंकारेश्वरला ते जल अर्पण करायचं आहे. हा त्याच्या पाठीमागचा एक प्रदक्षिणेचा भाग आहे. आणखी प्रदक्षिणेचे म्हणजे परिक्रमेमध्ये लोकांनी काही नियम करून ठेवले आहेत. तिथे नियम कसे आहे? नियम असे आहे की तुम्ही परिक्रमा कुठून चालू केली ती गोष्ट वेगळी आहे. आता ती परिक्रमेमध्ये तुम्ही घरादारापासून दूर जाता, तुम्ही देह आणखी गेह याच्यापासून तुम्ही दूर जाता. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं वैराग्य धारण करायचं असतं. घरच्या गोष्टी, राजकारण, घरी काय झालं बुवा, नाही तर मग इकडे फोन चालू आहे, मुलगा माझा तिकडे आहे, मुलगी असं झाला, तमुक घडलं आणि मग राजकारणाच्या गोष्टी करायच्या की राजकारणात काय घडलं रे बॉस, काय नाही घडलं नाही. हा एक असा नियम करून ठेवला आहे की त्यांनी तुम्ही घरापासून जेव्हा दूर जाऊन वैराग्य धारण करून जेव्हा परिक्रमा करता तर तुम्हाला वैराग्य धारण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला देह आणखी गेह म्हणजे तुमचं घर आणि देह म्हणजे तुमचं शरीर, या दोघांचाही लोभ, मोह, ममता तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे रोज जे तुमचे परिक्रमा संसारात राहून जे तुम्ही गोष्टी करता किंवा करत असता त्याचा विसर तुम्हाला पडायला पाहिजे आणि तुमचं चित्त किंवा तुमचं मन हे नर्मदे परिक्रमेत नर्मदे मैयाची आरती, महादेवाची आरती करण्यात पदोपदी त्यात लागायला पाहिजे. क्षणोक्षणी जे काही तुम्हाला 15-20 दिवस, 18-20 दिवस लागायला लागतात ते कारणी प्रदक्षिणेला जवळपास 18 ते 20 दिवस लागतात. 20 दिवस खूप झाले, पण 16 ते 18 दिवसात तुमची वाहनाने तुमची परिक्रमा होऊ शकते. आणि जे लोक पायी परिक्रमा करतात त्या पायी परिक्रमा बरेच दिवस लागतात. ते प्रत्येकाच्या याच्यावर अवलंबून आहे. परिक्रमामध्ये म्हणतात की मार्कंडेय ऋषींनी पायी परिक्रमा सगळ्यात पहिले केली. त्यांना काही लोक म्हणतात 30 वर्ष लागले, काही म्हणतात 45 वर्ष लागले त्यांना परिक्रमा करण्यात. आता हा थोडा पौराणिक भाग आहे किंवा कितपत त्यात तथ्य आहे हे सांगता येणार नाही. मी एका ठिकाणी वाचला की मार्कंडेय ऋषींनी 3 वर्ष 13 महिने 3 दिवसात परिक्रमा पूर्ण केली. त्याच्यानंतर टेंबेस्वामी पण गेले त्या रस्त्याने. बरेच संत मुनी पण या लोकांनी नर्मदेची परिक्रमा केली. त्याच्यामुळे तुम्हाला नर्मदेच्या काठी उत्तर तटी आणखी दक्षिण तटी अनेक महादेवाचे मंदिरं तुम्हाला सापडतील तुम्हाला. तर परिक्रमाचा एक आणखी दुसरा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा तुम्ही ओंकारेश्वरून तुम्ही
संकल्प करता पहिले आणखी तिथून निघता, तर आता तुम्हाला नर्मदा ओलांडायची नाही आहे. तर तिथे संकल्प केल्यानंतर तुम्हाला एक छोट्या बॉटलमध्ये 200 ml जी प्लास्टिकची बॉटल असते त्याच्यामध्ये नर्मदेचं जल भरून घ्यायचं आहे तुम्हाला ओंकारेश्वरून, आणि ते तुमच्या गळ्यात एक लहानशा पिशवीमध्ये जलाची बाटली ठेवतात ती. त्याच्यासोबत तुम्हाला आणखी पूजेचं साहित्य घ्यायचं आहे. हे आवश्यक आहे, कारण की तुम्हाला जे काही दिवस तुम्हाला परिक्रमेला लागतील त्या नर्मदेचं आणखी महादेवाचा एक छोटासा फोटो, नर्मदेचं जलाची बाटली किंवा नर्मदा मैयाचा फोटो, असे 2 फोटो, आणखी नर्मदा मैयाची बॉटल लहानी ज्याच्यामध्ये जल भरलेलं आहे, आणि सोबत तुमच्या पूजेचं साहित्य पाहिजे. म्हणजे संकल्प करताना हे तुम्ही पूजा करून निघाले तिथून, जसा जसा तुमचा मुक्काम होत जाईल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला नर्मदा महादेव यांचं दर्शन होतच जाईल रस्त्यामध्ये, मंदिरामध्ये, आणि सकाळ आणखी संध्याकाळी तुम्हाला नर्मदेचं पूजन करायचं आहे, नर्मदे आणखी महादेवाचं पूजन करायचं आहे तुम्हाला. तर हे पूजन फार महत्त्वाचं आहे. आणखी हे पूजन महत्त्वाचं आहे म्हणजे काय, तुम्ही वैराग्य धारण केलं, आणखी देहगेहाला विसरले आहे तुम्ही, आणखी भगवन चिंतनामध्ये, भगवन नाम चिंतनामध्ये, महादेवाच्या किंवा नर्मदेच्या चिंतनामध्ये तुम्ही त्याचं नामस्मरण करून नर्मदे मैया की जय, नर्मदे हर असे तुम्ही उच्चार घोषक करत तुम्ही जाता. आणखी लोकंसुद्धा जेव्हा तुम्हाला क्रॉस होतात रस्त्यामध्ये तेव्हा तुम्ही नर्मदे हर, नर्मदा मैया की जय, त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे, अशा पद्धतीचे जे अष्टक वगैरे लिहिलं आहे शंकराचार्यांनी, ते आपण पुढे पाहू आपण ते. तर असा जयघोष करून तुम्ही तुमची परिक्रमा करता तुम्ही. तर याच्यात एक वैराग्य धारण करणं एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी पदोपदी माझ्या मताने तुम्हाला ते नामस्मरण व्हायला पाहिजे. महादेवाचं ओम नमः शिवाय म्हणा किंवा नर्मदा मैया की जय, हे नामस्मरण होणं तुमचं आवश्यक आहे. तरच त्या परिक्रमाला काही अर्थ आहे. आणखी त्या परिक्रमा म्हणजे अशी करावी असे बरेचसे लोक सांगतात आणि लोकांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे. आणखी पुराणामध्ये पण याचासुद्धा तुम्हाला थोडासा भाग सापडेल तुम्हाला. आता प्रदक्षिणेचे काही वेगवेगळे अंग आहे त्याचे. म्हणजे जर असा पुराण जर वाचलं किंवा तुम्ही तत्त्वज्ञान वाचलं तर म्हणतात सूर्याच्या 7 प्रदक्षिणा करायला पाहिजे. आता सूर्याच्या प्रदक्षिणा कोण करणार आहे? ग्रह तारे सूर्याच्या प्रदक्षिणा करत असतात, पण सूर्याच्या 7 प्रदक्षिणा सूर्याच्या करायच्या असं म्हणतात. गणेशाच्या 3 प्रदक्षिणा घालायच्या असं म्हणतात ते. आणखी माँ दुर्गाची किंवा शिवाची, माँ दुर्गाची 1 प्रदक्षिणा घालायची. आणखी शिवाची अर्ध प्रदक्षिणा. शिवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही, कारण की जी पन्हाळी आहे किंवा जी निर्मळी आहे ज्यातून जल वाहतं खाली, त्याला ओलांडायचं नाही. ते ओलांडलं तर पाप लागतं असं म्हणतात. आणि कदाचित हाच कन्सेप्ट नर्मदे परिक्रमेत आहे की तुम्ही नर्मदा परिक्रमा करताना तुम्ही नर्मदा नदी ओलांडत नाही. आणि असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रदक्षिणेचे फेरे किती घालायचे, कोणी दत्ताला नव दिगंबरा असा अवधूताचा मंत्र म्हणत तुम्ही औदुंबराला वृक्षाला प्रदक्षिणा घालता, कोणी 9 घालतं, कोणी 11 घालतं. असे वेगवेगळे हे प्रदक्षिणा घालण्याच्या किती प्रदक्षिणा घालायचं हे असं थोडी बहुत तुम्हाला माहिती दिली आहे. पण हा प्रदक्षिणेचा एक प्रकारचा असावा असं वाटतं. आणि हे पूजेचं एक षोडशंग म्हणतात त्याला. षोडशंग म्हणजे 16 प्रकारच्या ज्या पूजा केल्या जातात. 16 आपल्या कर्मचाऱ्यांनी, 15 कर्मचारी आणि 1 मन आणखी चित्त, अशा षोडश पूजा जी करतो आपण त्या षोडश पूजेमध्ये एक प्रदक्षिणेचं अंग सामावलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आपली आराध्य देवता तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला ठेवून ती प्रदक्षिणा करायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणखी नंतर आता याच्यापुढे प्रदक्षिणाचं महत्त्व काय आहे हे आपण जरा याच्यापुढे बघू. पण हे जवळपास सगळं प्रदक्षिणाला कशी करायची किंवा कशी करतात याच्यासंबंधी एक जनरल माहिती तुम्हाला दिली आहे. आणखी पूर्वीच्या लोकांनी जे प्रदक्षिणा केल्या आहे त्याचा आणखी सध्याच्या प्रदक्षिणेमध्ये जे महत्त्व अंतर आहे ते तुमच्या लक्षात आणण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून लोकांना असं त्याची बॉदरेशन वाटायला नको मी प्रदक्षिणा जाऊ की नाही आणि माझ्या प्रदक्षिणा पूर्ण होईल की नाही आहे. ते कन्सेप्ट नाही राहिले आता. म्हणजे पूर्वीच्या लोकांना फार त्रास झाला आहे शूलपाणेश्वर जंगलामध्ये. त्यानंतर जेव्हा तुम्ही समुद्र क्रॉस करता, समुद्र क्रॉस करायच्या वेळेस तुम्हाला जे इकडे कटपोत, दक्षिण तटी कटपोत पडतं, आणखी उत्तर तटी तुम्हाला मिठी तलाई पडतं. तर इथे हा जो
बोटेपर्यंत जायचा जो मार्ग होता तिथे सध्या रॅम्प लावला आहे लोकांनी, रॅम्प कन्स्ट्रक्ट केले आहे आणि त्या रॅम्पवरून जाऊन तुम्ही बोटेमध्ये शिरता तुम्ही किंवा बोटेमध्ये प्रवेश करता. पण हे नव्हते. अजूनही कटपोतला आताही रॅम्प बांधतात आहे. म्हणजे तुम्हाला एक 3-4 किलोमीटर तिथे पायी चालावं लागतं आणि ते समुद्राचं ते आखात असल्यामुळे त्या आखातामध्ये चिखल असतो. त्यामुळे लोकांना तिथे पायी जाण्यामध्ये, चपला नेण्यामध्ये कपडे खराब होतात, चपला तिथे निसटतात. हा एक प्रकारचा एक मोठा त्यांना त्रास झालेला आहे त्यांना. तसंच मिठी तलाईला जेव्हा तुम्ही क्रॉस केल्यानंतर तुम्ही भडोच कधी जेव्हा जाता तर मिठी तलाई ते भडोजनंतर खूप दूर आहे. आजकाल काय झालं की भडोजला तुमचा जो रॅम्प बांधलेला आहे किंवा समुद्रात जे पोचण्यासाठी गाड्यांचा जो हे आहे तर गाडी अगदी थेटपर्यंत तुमच्या समुद्राच्या तटापर्यंत येते तुम्हाला. आणि नाव जिथे लागते तर नावेतून उतरून तुम्ही उत्तर तटावर मिठी तलाईला उतरता. आणखी सरळ सरळ पायऱ्याने तुम्ही निघून नंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी वरती रॅम्पवरून जाऊन तुम्ही तुमच्या गाडीत बसता तुम्ही. पण हे दक्षिण तट आणि उत्तर तट सुरुवातीला अत्यंत कठीण होते पार करायला. त्यामुळे अजूनही काही मला यावेळेस एक परिक्रमेत ग्रस्त भेटला तर मी आपले चप्पल बूट माझ्या चप्पल होती, मी चप्पल घालून निघालो होतो बोटीत चढण्याकरता गाडीने. तर एक ग्रस्त भेटला, हो काका म्हणे तुम्ही चप्पल घालून कसे निघाले म्हणे, तुम्ही चप्पल घालता येत नाही, चिखलात पाय फसतात, आणखी कपडे खराब होतात आणि तुमच्याजवळ काहीच नाही, तुम्ही नुसतेच निघाले तसे. अरे म्हटलं बाबा माझी दुसरी परिक्रमा आहे, पहिल्या परिक्रमेला मला असं काही जाणवलं नाही आणि तू बघशील आता की तुला चिखल कुठे लागतो. तर तू म्हणे असं का काका. तो माझ्या शब्द विचार ठेवून परत गेला आणि चप्पल घेऊन आला. आणि मग जेव्हा नावेत माझ्या बाजूला येऊन बसला, काका तुम्ही बरं पडले होते, चिखल वगैरे काही नाही म्हणे, मी आरामात नावे येऊन बसलो आहे म्हणे. आणि पुढच्या तटी आपण जाऊन तिथेसुद्धा त्याला चप्पल बरोबर नेता आली ती. तर तसं शूलपाणेश्वरचं जंगल, शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये सुद्धा पूर्वी पाणी नर्मदेच्या काठी जायचे ना तुम्ही, तर त्यामुळे तुम्हाला ते जंगलच होतं शूलपाणेश्वरचं, अजूनही जंगल आहे ते. पण तिथे काय झालं की इकडे नर्मदा बांध झाला असल्यामुळे तिथे सगळं नर्मदेचं पाणी तिथे थांबले असल्यामुळे तो जुना रस्ता सध्या बंद आहे. आणि तुम्हाला इकडून रोडच्या रस्त्याने सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्त्याने तुम्हाला जावं लागतं ते. त्यामुळे ते जंगल क्रॉस करण्याचं आणखी गुंडांना किंवा तिथे यांना हे करायचं हा प्रश्न उद्भवत नाही तिथे. त्यामुळे शूलपाणेश्वरचं जंगल क्रॉस करायला तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही रस्त्याने जाता, राजपीपला वगैरे या मार्गाने जाता. आणखी नंतर तिथे शूलपाणेश्वरून मग तुम्ही बोटेमध्ये बसून कटपूरला जाता. आणखी कटपूरतून तुम्ही दुसऱ्या तीरावर जाता तुम्ही. तर हे जे पूर्वीच्या ज्या अडचणी होत्या याच्यामध्ये त्या अडचणी आता नाही आहेत. त्या म्हणजे आज 20 वर्षानंतरची गोष्ट बोलतो आहे मी. 20 वर्षा अगोदरची गोष्टीमध्ये कदाचित ज्या लोकांना ते अडचणी गेले त्यामुळे ते अनुभव त्यांचे वेगळे आहे आणि आताचे अनुभव जे लोक गेले आहे यांचे अनुभव वेगळे आहेत. बहुतांशी लोक कारने किंवा बसने किंवा लक्झरी बसने जातात आणि काही लोक पायी फिरणारे आहेत अजूनही अद्याप. हा त्याचा एक मोठा अंतर आहे, लक्षात घे. त्यामुळे ज्यांना हे परिक्रमा करायचे आहे ते व्यवस्थित करू शकता. हा फक्त तुम्हाला 18 ते 20 दिवस घरापासून तुम्ही दूर राहता. आणखी त्यामुळे तुम्हाला एक वैराग्य धारण करून नामचिंतन करून महादेवाचं म्हणा नर्मदेचं म्हणून तुम्हाला घरापासून दूर राहावं लागतं. हा त्यातला एक श्रद्धेचा भाग आहे. काही लोक नुसतेच एक्सकर्शन करायचं, नुसतीच परिक्रमा करायची, फिरायची या उद्देशाने जातात. त्यांना वैराग्य, श्रद्धा, महादेवाची पूजा, नर्मदेचं जल वाहायचं हा त्यांचा भाग नाही. बहुतांशी लोक तुम्हाला असे मिळतील की ते नुसतेच इथून निघाले तिथे गेले, तिथून गेले, उद्या कुठे जायचं, काय खायचं, जेवायची व्यवस्था काय, झोपायची व्यवस्था काय, याच्यातच ते आपल्या याच्यामध्ये सगळे दंग असतात. म्हणजे घरची जशी व्यवस्था आहे तशीच आपल्या प्रवासातसुद्धा सगळी व्यवस्था मिळायला पाहिजे किंवा तशी ती व्यवस्था करतात किंवा तसे राहतात ते त्या दृष्टीने. त्याची व्यवस्था केल्यानंतर ते फिरतात ते. त्याच्यामुळे त्यांना त्रास म्हणून काही नाही आहे सध्याच्या याच्यामध्ये. त्रास पूर्वी होता, पण आता तुमचं जर कन्सेप्टच श्रद्धेचा नाही आहे तर परिक्रमा करण्याचा अर्थ काय राहिला. आणि परिक्रमेच्या मार्गामध्ये पूर्वी जे मार्कंडेय ऋषीपासून चालू केलं त्याच्यामध्ये अनेक ऋषींनी केलं आहे. भृगु ऋषीचे आश्रम, कपिल मुनीचा आश्रम, त्याच्यानंतर तुम्हाला भारद्वाज मुनीचा आश्रम, दुर्वासा मुनीचा आश्रम, वशिष्ठ मुनीचा आश्रम, पिप्पलाद मुनीचा आश्रम, सनत कुमारांचा आश्रम, नचिकेतचा आश्रम, हे आश्रम तुम्हाला रस्त्यात लागतात तिथे.
आणि मला असं वाटतं की लोकांनी तिथे भाविकांनी तिथे जाऊन त्या आश्रमात त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे. लोक नर्मदेच्या काठी आले, तिथे महादेवाचं मंदिर असेल, राहण्याचे आश्रमाची जागा असेल. काही लोक बरोबर आपल्या फराळाच्या वस्तू किंवा खायच्या वस्तू घेऊन जातात. ते ठीक आहे, ते अलाउड आहे किंवा ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तिथे सोय नसली तर तुम्ही खाऊ शकता. पण ती पण सोय आजकाल एक 15-20 किलोमीटर गाडीने मागे फिरला तुम्हाला हॉटेल मिळेल रस्त्यात किंवा जेव्हा खायची व्यवस्था तुमची होऊ शकते. तर हे सगळे जे आश्रम जे सांगितले तुम्हाला, कपिल मुनी, कश्यप मुनी, दुर्वासा, वशिष्ठ, इवन म्हणजे देवामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शनिदेव, कुबेर, इंद्र, मंगळ, चंद्र, सूर्य, महेश इत्यादी लोकांनी नर्मदे तटी तप केलेलं आहे. आणि त्याचे मंदिरं तुम्हाला सापडतात, त्यांच्या खुणा तुम्हाला तिथे पाहायला मिळतात, आश्रम पाहायला मिळतात, मंदिरं पाहायला मिळतात. तर या दृष्टीमुळे नर्मदा परिक्रमाला एक विशिष्ट महत्त्व येतं. आपण याच्यानंतर आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की आणखी याच्यामध्ये काय महत्त्व येतं काय नाही येतं बघू आपण पुढे. आज आपण इथेच थांबू, कारण की हे एक प्रस्तावना परिक्रमेचा पहिल्या याच्यामध्ये एक प्रस्तावना म्हणून तुम्हाला सांगितले आहे की परिक्रमा कशी असते, आणखी परिक्रमेचं महत्त्व कसं काय. परिक्रमेचं महत्त्व आपण पुढच्या बघू. आणखी पुढे थोडे प्रवासात आणखी पुढे कसे अडचणी आल्या किंवा काय आल्या ते बघू आपण. आज आपण इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांना विनंती आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि सर्क्युलेट करावे, म्हणजे इतर लोकांनासुद्धा ही माहिती मिळेल. जय जय रघुवीर.